गिजवणे हे माझं गाव आहे. तर गिजवणे हे गडिंग्लज तालुका कोल्हापूर इथे एक छोटं गाव आहे. माझा पहिला जॉब मी ॲज अ वेटर म्हणून काम केलेला आहे. एवढी मोठी रिस्क तुम्ही कशी काय घेतली? मी सॅटिस्फाईड नव्हतो आतून कुठं. वेटर पासून एक्सपोर्टर पर्यंत जी काही तुमची जर्नी होती, तर त्याच्याकडे मागे वळून बघताना तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा तुम्हाला काय डिफिकल्टीज वगैरे आल्या? ॲज अ वेटर तुम्ही काम करताना तुम्हाला जे ओळखीचे लोक वगैरे येतात त्याचे ग्लास उचलणे, टेबल पुसणे हे डिफिकल्ट नक्कीच होतं. कारण तिथं मी स्वतःला कुठं तर लाजल्यासारखी पण अशी परिस्थिती येत होती. एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये चायनाचा आज जगामध्ये पहिला क्रमांक लागतो, पण भारत कुठेतरी पहिल्या 5 देशांमध्ये पण नाहीये. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माइंडसेट, आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राबद्दल अजूनही अवेअरनेस कमी आहे. यामध्ये तुम्हाला कोणाची चूक वाटते? आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड आयात निर्यात याच्यावर खूप कमी माहिती आहे. दुसरं जे रिझन वाटतं तो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे हा फक्त मोठ्या लोकांचाच व्यवसाय आहे, तो साधा माणूस करू शकत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, तर हे लोकांना असं वाटतं की आपल्याला ते लायसन्स मिळणं अवघड आहे किंवा त्यासाठी खूप सारे पैसे मोजावे लागतात. अजिबात असं नाही आहे. तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जर हवा असेल तर फक्त त्याला गव्हर्नमेंट फीस ₹500 आहे, प्लस GST तुम्हाला पे करावी लागते. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे फ्रॉड आहे, तर भीतीचं मुख्य कारण काय आहे? डेफिनेटली याच्यामध्ये फ्रॉड नाही होत असं मी म्हणणार नाही. माझ्याकडे कोणताही प्रोडक्ट नाही आहे किंवा माझ्याकडे कोणताही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नाही आहे. माझ्याकडे पण स्वतःचं मी काही पिकवलं नव्हतं माझ्या शेतामध्ये, किंवा माझ्याकडे कुठला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील नव्हता त्यावेळी. बायर्स आपण कसे शोधू शकतो? तर मल्टिपल टेक्निक्स तुम्ही बायर फाइंडिंगसाठी यूज करू शकता. माझ्या गावातून बाहेरच्या देशात ते प्रोडक्ट पाठवण्यासाठी ती प्रोसेस काय असणार आहे? जे आपले CHA असतात किंवा कस्टम हाऊसिंग एजंट आणि फ्रेट फॉरवर्डर असतात, ते तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टीमध्ये मदत करतात. इन्व्हेस्टमेंट करायची इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये म्हणजे खूप सारे पैसे लागतात, किंवा लाखो रुपये लागतात. तुम्ही जर मला इन्व्हेस्टमेंटबद्दल विचाराल तर ते टोटली डिपेंड असतं तुमच्या प्रोडक्टवर. नवीन एक्सपोर्टरने कोणत्या अशा 3 चुका नाही केल्या पाहिजे? पहिली चूक करू नये ती म्हणजे जोपर्यंत तुम्ही बायर व्हेरीफाय नाही करत. सेकंड आहे ते तुमच्या प्रोडक्टचं इन्शुरन्स करून घेणे. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये अजून अशा कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत? याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. आगामी 5 वर्षांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कोणाला संधी चांगली आहे? मला वाटतं की ही सर्वांसाठी आहे. बरेचसे इम्पोर्ट एक्सपोर्टचे कोर्सेस अवेलेबल आहेत ज्याच्या फीज एकदम लाखो रुपयापर्यंत आहेत, पण बऱ्याच लोकांची परिस्थिती सर एवढ्या फीज भरण्याची नसते. तर अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो का? जे लोक जॉब करतायत किंवा ज्या गृहिणी आहेत, आपले जे शेतकरी आहेत, तर या सर्वांसाठी आपण फक्त ₹1000 मध्ये आत्मनिर्भर इम्पोर्ट एक्सपोर्ट अकॅडमीतर्फे आपण कोर्स आणलेला आहे.